पालघर जिल्ह्यात जंगलांना आगीचं मोठं ग्रहण लागलंय. मनोर आणि बोईसर वनपरिक्षेत्रातील किराड भागातील अलण डोंगर व आशिरीगड परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलात आग लागल्याचं चित्र समोर आलंय. आगीवर नियंत्रण मिळवण्यात वन विभागाची यंत्रणा अपयशी ठरत असल्याची टीका स्थानिकांकडून केली जाते. मोठ्या प्रमाणात मुबलक मनुष्यबळ असताना देखील या कर्मचाऱ्यांवर पगारापोटी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र त्या पद्धतीने जंगलांचे रक्षण होताना दिसत नाही. फायर लाईन, वन्यजीवांसाठी पाण्याचे पाणवठे, दगडी बंधारे, गॅलिबन बंधारे काही ठिकाणी फक्त कागदोपत्री दिसतात, मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी दिसत नाही. तर ओसाड जमिनीवर ती 40 ते 50 लाखांची पुनर्वनीकरण लागवड कागदोपत्री दिसते. त्यामुळे वन विभागाला मिळालेला मुबलक निधी फक्त अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांसाठीच आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे जंगलात आगी लागतात की लावल्या जातात असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय. गेल्या 3 वर्षात कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही आगीच्या घटना थांबत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.